नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी म्हटलं की घराघरात उपवास, विठ्ठल नामस्मरण आणि पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक ठिकाणी या दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी तळणीचे पदार्थ करण्याची ही जुनी परंपरा आहे. तिखट पुरी, फुग्याची धपाटी, करंज्या, चकल्या असे पदार्थ प्रेमाने बनवले जातात. आज आपण अशाच पारंपरिक आणि अतिशय चविष्ट फुग्याची धपाटी म्हणजेच तिखट पुरी बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 वाटी भाजणीचे पीठ घ्यायचे. हे पीठ तांदूळ, गहू, ज्वारी आणि विविध डाळी भाजून तयार केले आहे. त्यामुळे चव ही अप्रतिम येते आणि पौष्टिकही होते. त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घालायचे. चवीनुसार मीठ, धने-जिरे पावडर, लाल तिखट, चिमूटभर हिंग घालायचं. हिंगामुळे चव तर छान येते, शिवाय पचनालाही मदत होते. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. ओवा हाताने चोळून घालायचा. असे केल्याने त्याचा सुगंध आणि स्वाद अधिक खुलून येतो. आता भरपूर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. आणि एक छोटीशी पण महत्त्वाची टीप, फुग्याची धपाटी तळल्यानंतर छान फुगलेली राहावीत यासाठी लगेच मऊ पडू नये म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर घालायची. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून मिक्स करून घेऊया. आता हाताने सर्व एकजीव करून थोडे थोडे पाणी घालत घट्टसर पीठ मळून घेऊया. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. उपवास, नामस्मरण, भजन कीर्तन आणि साधेपणा हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. आता बघा, पीठ छान घट्ट मळून तयार करून थोडंसं तेल लावून 10 मिनिट बाजूला ठेवलं. त्यानंतर एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर थोडंसं तेल लावलं. आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन या पद्धतीने हलक्या हाताने थापून घ्यायचं. प्लास्टिकवर थापल्यामुळे अगदी सहज आणि छान आकार देता येतो. याची जाडी तुमच्या आवडीनुसार ठेवा. थोडी जाड ठेवली तर पुरी आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत लागते, तर पातळ ठेवली तर अधिक कुरकुरीत होते. तर बघा, अशा पद्धतीने पुरी थापून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्याही सर्व पुऱ्या थापून घेते. अनेक भागात एकादशीचा उपवास संपल्यानंतर किंवा द्वादशीला पारंपरिक तळणीचे पदार्थ करण्याची प्रथा आहे. कारण उपवासानंतर घरातील सगळेजण एकत्र बसून खास पदार्थांचा आस्वाद घेतात. ही परंपरा प्रत्येक भागात वेगवेगळी असली तरी फुग्याची धपाटी, तिखट पुरी, करंज्या यासारखे पदार्थ अनेक घरात आवर्जून बनवले जातात. आता कढईत तेल चांगले गरम झाले आहे. एक एक करून धपाट्या सोडून घेऊया. तर बघा, किती सुंदर टम्म फुगले आहेत. हाच या रेसिपीचा खासपणा आहे. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यामुळे धपाट्या बाहेरून छान सोनेरी रंगाच्या होतात आणि आतूनही व्यवस्थित शिजतात. भाजणीचा सुगंध, ओव्याची चव आणि तिळाची हलकीशी खमंग चव, प्रत्येक घास अप्रतिम लागतो. आता उरलेल्या सर्व मी तळून घेते. तर बघा मंडळी, आपल्या पारंपरिक आषाढी स्पेशल फुग्याची धपाटी म्हणजेच तिखट पुरी तयार होत आहेत. खायला खूपच खुसखुशीत, चविष्ट आणि अगदी पारंपरिक पद्धतीची. यंदाच्या आषाढी एकादशीला किंवा द्वादशीच्या दिवशी ही रेसिपी नक्की करून बघा. तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. आणि हो, आषाढी स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या ही रेसिपी मी याआधीच आपल्या चॅनेलवर शेअर केली आहे. ती अजून पाहिली नसेल तर नक्की पहा. या दोन्ही पारंपरिक रेसिपी आषाढीच्या सणासाठी अगदी परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.